यावर्षी 73 वर्ष होतं, आम्ही 2 वर्षात 75व्या वर्षाकडे पदार्पण करतोय आणि त्याच अनुषंगाने आम्ही सगळ्या कार्यक्रमांची आखणी करायला सुरुवात केली होती. म्हणजे एरवी गणेशोत्सव साजरा करताना डेकोरेशन, बाप्पाची पूजा, धार्मिक कार्यक्रम याच्या व्यतिरिक्त सामाजिक भान जपणं गरजेचं असतं आणि ते जपण्याची महाराष्ट्र मंडळानं पूर्ण यावर्षी काळजी घेतली होती. दरवर्षी आपण कार्यक्रम करतो, पण यावर्षी काहीतरी वेगळं करावं लागणार होतं. म्हणजे जी परिस्थिती आहे त्या पॅन्डेमिक सिच्युएशनच्या अकॉर्डिंगली कार्यक्रम आपल्याला डिझाईन करावे लागणार होते. आम्ही सत्कार्याची खिडकी नावाचा आमचा एक उपक्रम आहे. आम्ही म्हणतो जोपर्यंत बाप्पाच्या समोरची समई तेवत राहणार आहे तोपर्यंत आमची सत्कार्याची खिडकी ही लोकांच्या सत्कार्यासाठी उघडी असणार आहे. गेल्या वर्षी आम्ही वह्या ज्या आहेत त्या बाप्पाच्या चरणी अर्पण करायला सांगितल्या होत्या. तर मोदक किंवा पेढे आपण अर्पण करतो. आमची कॅचलाईन होती, नको मला मोदक, नको मला काही, बाप्पाच्या चरणी वाहू एक पेन एक वही. आणि टेम्पो भर वह्या आम्ही जमा केल्या आणि जवारवाडा, पालघर, विक्रमगड या भागातल्या आदिवासी शाळांमध्ये जाऊन आम्ही त्या वह्या वाटल्या आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा मुलांचा आनंद बघितल्यावर तो 11 दिवसाची त्या दिवसापासून सुरू झाली. दुसरा एक उपक्रम केला होता ते म्हणजे पॅन्डेमिक कंडिशन मध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत, शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. असं असताना प्रत्येकाला लॅपटॉप वापरणं किंवा ते दुरुस्त करणं हे अडचणीचं जातं. मंडळाने 11 दिवस मुलांसाठी, शालेय मुलांसाठी लॅपटॉप, टॅब जे शाळेत जातात त्यांच्यासाठी दुरुस्ती करण्याचं जे आहे एक शिबिर आयोजित केलं आणि आनंद होतोय मला की तब्बल 37 शालेय विद्यार्थ्यांनी मंडळातून आपले लॅपटॉप जे आहेत ते दुरुस्त केले. 43 बाटल्या 4 तासात ज्या आहेत त्या जमा झाल्या. गणेश विसर्जनाची कृत्रिम हौदाची व्यवस्था केली होती आणि मायामध्ये तिथे सुद्धा मूर्तींच्या कलेक्शन मध्ये महाराष्ट्र मंडळ नंबर 1 वरती गोरेगाव मध्ये होतं, तसं रक्तदानामध्ये होतं. तर खूप छान उपक्रम केले, खूप अडचणी आल्या, पण देसाई साहेबांचा मार्गदर्शनाचा हात आमच्या पाठीवरती होता. त्यामुळे अनेक अडचणींमधून आम्ही मार्ग काढत गेलो. पाण्याची व्यवस्था असेल, कृत्रिम हौदाची व्यवस्था असेल, त्याच्यासाठी लागणारं महानगरपालिकेच्या सहकार्याची व्यवस्था असेल, फक्त मी करतोय एका शब्दाखातर सगळ्या गोष्टी सर झाल्या. त्याबद्दल आभार मानणार नाही, पण असंच प्रेम आणि आशीर्वाद असू द्या आमच्या मंडळासोबत. तर आपण सगळे जमलोच होत तर आमच्या मंडळाच्या वतीने एक आवाहन करतो. जसं मी म्हणालो की आपण 75व्या वर्षात पदार्पण करतोय. उपनगरामध्ये 75व्या वर्षात पदार्पण करणारं महाराष्ट्र मंडळ हे एकमेव मंडळ आहे. त्यामुळे आपला घरगुती कार्यक्रम आहे. आपण सगळे आपल्या मंडळाशी जोडले जावेत. आपला गणेशोत्सव आहे, आपल्या मंडळाचा बाप्पा आहे, तर त्याच्यासोबत पुढच्या 2 वर्षाचा आपला जो कार्यक्रम असणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ ही खूप महत्त्वाची असणार आहे. तुम्ही दिलीत तर आपण खूप छान गोरेगावचा हा सोहळा असेल. हा फक्त महाराष्ट्र मंडळाचा नसेल, सिद्धार्थनगर पत्राचा सोहळा नसेल, आपल्या गोरेगावचा सोहळा असेल आणि त्याच्या तयारीला आम्ही लागलेलो. धन्यवाद.